कंत्राटदाराचा 7वा बळी, येत्या 8 दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू. कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा. कंत्राटदारांच्या आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून. मनोज प्रधान, ठाणे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86,000 कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहेत. काल रात्री नवी मुंबई येथे राहणारे गजानन देवकाते यांनीही आत्महत्या केली. या प्रकरणी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला असून ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत, मात्र ज्या कंत्राटदाराकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भराव्या आणि काम घ्यावी, अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असे देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राटदार महासंघाने आवाहन केले आहे. नवी मुंबईतील कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू, तसेच कंत्राटदार महासंघच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असे देखील मनोज प्रधान यांनी सांगितले. तर या संदर्भात प्रधान यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिले आहे. या पत्रात प्रलंबित बिलांमुळे कर्जबाजारी झालेले आणि तणावात आलेले नवी मुंबईतील एक ठेकेदार गजानन भाऊ देवकाते यांनी आत्महत्या केली आहे. देवकाते यांची आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून आहे असा आमचा आरोप आहे. जे कुणी देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असतील त्यांचेवर गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करते. 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाहीये. ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळतात त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाहीये. आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे. हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात. हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी आज एमएसएमईच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की एमएसएमई लघु उद्योजकांना चालना द्या. आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे? सर, पण एकंदरीतच अनेक नवीन निविदा काढल्या जात आहेत. नवीन निविदांमध्ये नवीन कंत्राटदार येतील, मात्र त्यांची देखील देयकं थकली जातील. तर या नवीन कंत्राटदारांना काय नेमका आपला सल्ला असणार? नाही, गेल्या खूप धन्यवाद आहे पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा चांगला प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका. शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे. जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे. त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय. आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योजक कंत्राटदारांना सांगेन. कंत्राटदार ज्यांनी काल जीव गमावलेला आहे यांनी आधी देखील या या थकबाकीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. कंत्राटदार महासंघ वारंवार मुख्यमंत्र्यांकडे असेल, सचिवांकडे पाठपुरावा करताना पाहायला मिळतोय, मात्र हातात काहीच येत नाहीये. रेट्सच्या माध्यमातून देखील तुटपुंजी रक्कम आपल्या हातामध्ये येणार आहे. त्यामुळे भरीव निधीसाठी काही मागणी आपली असणार आहे का आणि काय इशारा राज्य शासनाला असणार? नाही, सर्वप्रथम ट्रेडच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जी 6,572 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत तोकडी आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, शासनाने फक्त आणि फक्त रस्ते आणि पूल हे 2च हेड त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे 2 लेखाशीर्ष घेऊन काही होणार नाहीये. कंत्राटदार विविध लेखाशीर्षामध्ये काम करतो. मग तो इमारत दुरुस्तीचा असेल, आता हा जो आमचा कंत्राटदार मृत्युमुखी पडलाय हा इमारत दुरुस्तीचं काम करतो, ते लेखाशीर्ष त्यांनी त्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, रस्त्याची जी इतर आहे 30-54 जो लेखाशीर्ष आहे ते त्याच्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी जे जलजीवनचे विषय असतील ते त्यात घेतलेले नाहीयेत. सिंचन भवनाचे घेतलेले नाहीयेत. म्हणजे विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये. हे चुकीचं धोरण आहे. आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या. आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत,
तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत. आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.